सर्वांना नमस्कार. शालेय पोषण आहार ऑडिट माहितीसाठी नवीन फॉर्मॅट तयार केलेला आहे. या फॉर्मॅटमध्ये पूरक आहार, भाजीपाला आणि इंधन खर्च याचं विभाजन आपण तयार केलेलं आहे. यामध्ये प्रत्येक महिन्याचं वेगळं विभाजन आपल्याला पाहायला मिळेल. यासाठी आपण काही कोडचा वापर केलेला आहे. तूर डाळीसाठी A, हरभऱ्यासाठी B, वाटाण्यासाठी C, मूग डाळीसाठी D, मसूर डाळीसाठी E याप्रमाणे आपण काही कोड दिलेले आहेत. तर हे कोड आपल्याला त्या तारखेच्या समोर टाकायचे आहेत. जो कडधान्य तुम्ही वापरले त्याचा कोड तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला पटसंख्या टाकायची आहे. बाकी भाजीपाला, इंधन आणि पूरक आहारासाठीचा खर्च ॲटोमॅटिक या सॉफ्टवेअरमध्ये तयार होणार आहे. यामध्ये तुम्हाला पूरक आहार बदलण्याची सोय आहे. शेंगदाणा चिक्की, राजगिरा लाडू असे विविध ऑप्शन आपण याच्यामध्ये दिलेले आहेत. तुम्ही येथील ड्रॉपडाऊन लिस्टचा वापर करून पूरक आहार बदलू शकता. याच्यामध्ये तुम्ही पूरक आहार, भाजीपाला आणि इंधनासाठी होणारा खर्च आपल्याला यामध्ये ॲटोमॅटिक तयार होणार आहे. उदाहरणार्थ आपण आता पटसंख्या टाकलेली आहे. या पटसंख्येला गृहीत धरून त्याच्यासाठी किती अनुदान प्राप्त झालं आहे या प्राप्त अनुदानावर इंधन, भाजीपाल्याला आणि पूरक आहाराचा खर्च ॲटोमॅटिक तयार होणार आहे. जर आपण मागील आपल्या जुन्या सॉफ्टवेअरमध्ये जर माहिती भरली असेल तर त्यांच्यासाठी ही माहिती बनवणे अगदी सोपं आहे. अगदी त्या महिन्याच्या भाग 2 वरती जाऊन आपण हे कोड, आपले जे कोड आहेत ते तुम्ही कॉपी करायचे आहेत आणि आपल्या सॉफ्टवेअरवरती येऊन ते पेस्ट ॲज व्हॅल्यूज नावाचा ऑप्शन असतो डाव्या कोपऱ्यामध्ये. यामध्ये पेस्ट ॲज व्हॅल्यूजवर क्लिक करायचं आहे आणि पेस्ट ॲज व्हॅल्यूजवर क्लिक केल्यानंतर ते कोड आपले इथं पेस्ट झालेले तुम्हाला पाहायला मिळतील. यानंतर आपण भाग 2 वरीलच पटसंख्या या ठिकाणावरून कॉपी करणार आहोत. आता या ठिकाणी 0 आहेत, मी माहिती भरली नसल्यामुळे, परंतु तुमच्या सॉफ्टवेअरमध्ये भरलेली माहिती असणार आहे. येथील विद्यार्थी संख्या ही तुम्ही 31 तारखेपर्यंत 1 ते 31 रोपर्यंत कॉपी करायची आहे आणि ती आपण आपल्या सॉफ्टवेअरमध्ये पेस्ट ॲज व्हॅल्यूज आपण करणार आहोत. अशा पद्धतीने आपल्याला फक्त कोड आणि विद्यार्थी संख्याच यामध्ये भरायची आहे. या ठिकाणी मी तुम्हाला एक नमुना भरलेला माझ्या शाळेचा दाखवत आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता आमच्या शाळेची माहिती आम्ही या ठिकाणी भरलेली आहे. या ठिकाणी तुरडाळ पडल्यानंतर त्याच्यासमोर वरण भात आहाराचा मेन्यू आहे. त्यासाठी वापरलेलं साहित्य ॲटोमॅटिक आलेलं आहे. या पद्धतीने आपण माहितीची नोंद करू शकतो. अतिशय सोपं आणि सुटसुटीत वापरण्यासाठी आहे. आपल्यास आवश्यकता वाटल्यास आपण त्या पद्धतीने यामध्ये माहिती बनवू शकता. अशा पद्धतीने एकाखाली एक 12 महिने 1 वर्षाचं सॉफ्टवेअर आहे. प्रत्येक सीटवर 1 वर्ष आपण तयार केलेलं आहे. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर टोटल महिन्याचा खर्च 8,406 कोपऱ्यात आलेला आहे आणि जर तुम्ही वरती पाहिलं तर तो खर्च 8,407च्या दरम्यान आलेला आपल्याला दिसून येईल. थोडाफार 1-2 रुपयांचा फरक यामध्ये होऊ शकतो. तो तुम्ही कमी जास्त या ठिकाणी कुठल्याही ठिकाणी सीटवर क्लिक करून करू शकता. याच्यासाठी आपण वेगवेगळ्या फॉर्म्युलांचा वापर केलेला आहे. इतरत्र तुम्हाला कुठेही क्लिक करायचं नाही आहे. या पद्धतीचं सॉफ्टवेअर आपण तुमच्यासाठी उपलब्ध केलेलं आहे. या ठिकाणी फक्त विद्यार्थी संख्या आणि कोड बदलणे एवढ्याच 2 गोष्टी या शीटवर करायच्या आहेत. हे फार महत्त्वाचं आहे.
इतरत्र भरपूर फॉर्म्युले दिलेले आहेत. त्या फॉर्म्युल्यांवर क्लिक न करता आपल्याला याची माहिती भरायची आहे. याच पद्धतीने 2023-24, 2024-25साठी वेगवेगळ्या सीट वापरल्या आहेत. या ठिकाणी BMI काढण्यासाठी सुद्धा आपण सोय करून दिलेली आहे. या ठिकाणी विद्यार्थ्याचं वजन आणि उंची भरल्यानंतर त्याचा BMI ॲटोमॅटिक कॅल्क्युलेट होतोय. उदाहरणार्थ आपण या ठिकाणी विद्यार्थ्याचं वजन आहे 65, इथं 165 आहे. त्याचा BMI निघालेला आहे 23.9. याच्यासाठी या ठिकाणी BMI ॲटोमॅटिक येणार आहे. आपण फक्त वजन आणि उंची एवढंच भरायचं आहे आणि आपल्याला कोड दिलेले आहेत त्या कोडचा विचार करून आपण ही माहिती भरायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला 3 वर्षाची माहिती उपलब्ध करून दिली आहे. त्याचा आपण सगळ्यांनी वापर करावा. धन्यवाद.